नाऊन या टॉपिक मध्ये तुमचे नाऊन जेंडरचं कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट तुमची क्लिअर नसेल ना तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण पहा. तुमचे नाऊनचे जेंडरचे कन्सेप्ट आहे पूर्ण क्लिअर होणार आणि तुमचा एकही मार्क परीक्षेमध्ये जाणार नाही हे खात्री देतो मी तुम्हाला. तर पहा, इंग्रजीमध्ये 4 जेंडर आहेत. जसे की आपण फिमेल मेल आपण जसं रोजच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे आणि एक आपण दुसरा एक ट्रान्सजेंडर. परंतु इंग्लिश ग्रामरमध्ये ट्रान्सजेंडरला अजूनपर्यंत जोडले नाही आहे. परंतु आपण इंग्रजीमध्ये 4 जेंडर आपल्याला मुख्यतः पाहायला मिळतात. हे मुख्यतः कोणते आहे? मॅस्क्युलिन, फेमिनिन, कॉमन अँड न्यूट्रल. तर आपल्याला मॅस्क्युलिन मध्ये कोणते नाउन येतात ते आपण तुम्हाला सांगतो. मॅस्क्युलिन मध्ये मॅन से रिलेटेड बॉय, हस्बैंड, ब्रदर, ठीक आहे, अशा पद्धतीचे नाव येतात. तेच जर फेमिनिन मध्ये आपण बघितलं तर फेमिनिन मध्ये गर्ल, वाइफ, सिस्टर जे की फिमेल से रिलेटेड आहे तसे नाव येतात. आता आपण जेव्हा कॉमन कडे येतो तर कॉमन कडे आल्यानंतर तुम्ही विचार तो अलग पद्धतीचा विचार नको करा की आपल्या समाजामध्ये दुसरा जो घटक आहे तो कॉमन मध्ये येतो. बिलकुल नाही. कॉमन मध्ये तर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला सांगतो की कॉमन मध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही पण जेंडर येऊ शकतात. जसं की टीचर आहे, डॉक्टर आहे, लीडर आहे. हे आपल्याला सांगू नाही शकत का टीचर मेल आहे की फिमेल आहे, डॉक्टर मेल आहे की फिमेल आहे किंवा लीडर मेल आहे की फिमेल आहे. हे आपल्याला सांगू नाही शकत आपण आणि ओळखू शकत नाही. त्यामुळे कॉमन मध्ये मेल पण येऊ शकतात आणि फिमेल पण येऊ शकतात हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपण न्यूट्रल कडे न्यूट्रल मध्ये तुम्हाला इथे नॉन लिव्हिंग जे थिंग असतात, नॉन लिव्हिंग डस्टर झालं, टेबल, चेअर, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या ज्या गोष्टी नॉन लिव्हिंग मध्ये न्यूट्रल मध्ये येत असतात. ज्याच्या आणि आता महत्त्वाचे आपण बाजू बघूया. बघा काय होते की सेंटेन्स दिले जातं आणि त्या सेंटेन्स मध्ये आपल्याला माहिती आहे की मेल साठी ही वापरायचं, हिज वापरायचं, हिम वापरायचं, फिमेल साठी शी वापरायचं, हर वापरायचं. तर बघा जेव्हा आपण सेंटेन्सेस मध्ये प्रोनाउन आणि पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह जेंडर साठी वापरायचं असतं त्यावेळेस कोणत्या जेंडरला कोणतं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि किंवा प्रोनाउन कोणतं आलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. जर हे कळलं तर तरच आपला प्रश्न सुटणार नाही प्रश्न. कन्फ्युजन कुठे होते मी तुम्हाला नंतर सांगतो. अगोदर पाहिजे मॅस्क्युलिन जेव्हा आहे, मॅस्क्युलिन जेव्हा सेंटेन्स मध्ये हस्बंड आहे, बॉय आहे, ब्रदर आहे, जे मेलशी रिलेटेड सांगत आहे त्यावेळेस आपण काय वापरतो? त्यावेळेस आपण वापरतो ही, हिज, हिम हे वापरतो. आणि जेव्हा फिमेलच्या रिलेटेड येतात फिमेलच्या रिलेटेड आपण काय वापरतो? फिमेलच्या रिलेटेड आपण शी, हर हे प्रोनाउन किंवा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपण वापरत असतो. परंतु न्यूट्रल आणि कॉमन यावेळेस आपण काय वापरणार? न्यूट्रलला मी तुम्हाला सांगतो की नॉन लिव्हिंग थिंग आहे, निर्जीव आहे. निर्जीव वस्तूसाठी आपण इट हे वापरत असतो. इट. आणि आता बहुतांश विद्यार्थ्यांना कॉमन मध्ये खूप अडचण येते. कॉमन मध्ये तुम्ही काय वापरणार? कारण की कॉमन मध्ये काय होते की टीचर आहे, डॉक्टर आहे, लीडर आहे, असे बहुतेक कॉमन नाउन आहे. परंतु जेव्हा कॉमन नाउन येते सेंटेन्सेस मध्ये तेव्हा आपण कॉमन नाउन ओळखू शकत नाही. तर ओळखू शकत नसल्यामुळे काय होते की कन्फ्युजन होते विद्यार्थ्यांना की आपण इथं हिज लावायचं का हर लावायचं का हिम लावायचं हे ओळखता येत नाही. त्यावेळेस तुम्हाला एक सांगतो ग्रामरचा एक रूल आहे की कॉमन नाउन हे नेहमी, कारण की आपली सोसायटी कशी आहे, सोसायटी आपली आहे, समाज आपला जो आहे मेल डॉमिनेट आहे आणि मेल डॉमिनेट समाज असल्यामुळे काय झालं की जेव्हा पण कॉमन जेंडर येतात त्यावेळेस मेल डॉमिनेट प्रोनाउन किंवा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरले जाते. ते कसं?
जेव्हा पण टीचर, डॉक्टर आणि लीडर हे जेव्हा येणार त्यावेळेस तुम्हाला इथं सिंगुलर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरावं लागणार, ते म्हणजे आहे हिज. आता माझा इथे दोष नको द्या, मला दोष देऊ नका की तुम्ही हिज काऊन घेतले सर, कारण की हे माझा दोष नाही आहे. ग्रामर मध्ये जे नियम आहे ते मी तुम्हाला सांगत आहोत की कॉमन जेव्हा पण कॉमन जेंडर सेंटेन्सेस मध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला सिंगुलर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह घ्यावा लागणार, जे की आहे हिज. आता इकडे या. आता 3 प्रश्न आपण घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. बघा, a teacher should not discriminate among its, her, his, their student. आता बघा, अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतात, ते लक्षात घ्या. आणि हाच असे प्रश्न आल्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि त्या कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे काय होतं की आपल्याला समजत नाही की वाक्यामध्ये इट्स लावायचं, हर लावायचं, हिज लावायचं, काय देर लावायचं. परंतु तुम्हाला कॉमन नाउनची कॉमन जेंडरची जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न सुटतो. बघा इथं, अ टीचर शुड नॉट डिस्क्रिमिनेट अमॉंग इट्स, हर, हिज, देअर स्टुडंट. तर आपल्याला माहित आहे की कॉमन जेंडरचा एक रूल आहे. कॉमन जेंडर म्हणजे काय, टीचर हे कॉमन जेंडर आहे आणि कॉमन जेंडर असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की मेल डॉमिनेंट सोसायटी आहे. आपण इथे इट्स नाही वापरू शकत, हर नाही वापरू शकत, देअर नाही वापरू शकत, कारण की सिंगुलर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपल्याला वापरायचा आहे आणि त्यामुळे इथे हिज. आता दुसरा सेंटेन्स बघा, एव्हरी लीडर शुड परफॉर्म हिज, हर, इट्स, देअर ड्युटी विथ ऑनेस्टी. तर ह्या वाक्यामध्ये तुम्हाला इथं कॉमन जेंडर दिसत आहे लीडर, बरोबर आहे. कॉमन जेंडर लीडर आहे, त्यामुळे आपल्याला कॉमन जेंडरचा एक रूल आपल्याला माहिती आहे. सिंगल पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह घ्यायचा आहे सेंटेन्स मध्ये. एव्हरी लीडर शुड परफॉर्म हिज ड्युटी विथ ऑनेस्टी. त्यामुळे हर नाही येणार, इट्स नाही येणार आणि देअर नाही येणार. थर्ड सेंटेन्स वर या, अ डॉक्टर शुड ट्रीट हर, इट्स, देअर, हिज पेशंट इक्वली. तर ह्या वाक्यामध्ये तुम्हाला कॉमन जेंडर काय दिसून राहिलं आहे, कॉमन जेंडर दिसून राहिलेलं आहे डॉक्टर. आणि डॉक्टर काय आहे, कॉमन जेंडर असल्यामुळे आपण मेल डोमिनंट सोसायटी आहे. मेल डोमिनंट सोसायटी असल्यामुळे आपण काय घेणार याच्या जागी हिज घेणार. यामध्ये ह्या वाक्यात हर नाही येणार, इट्स नाही येणार आणि देअर नाही येणार. तर येणाऱ्या पोलीस भरती किंवा सरळ सेवा ज्या बी एक्झाम आहे त्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स येतात, एक मार्कसाठी, 2 मार्कसाठी. तर हे असे प्रश्न सुटले नाही पाहिजे. त्यामुळे मी माझ्या चॅनलवर रोज असा एक इंग्रजीच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओज मी पाठवत राहणार जे महत्त्वाचे असतात. त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन चॅनल मी आता जस्ट अपलोड करता व्हिडिओज. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल मनातून तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेअर करा व्हिडिओला. इतकं बोलतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया.